नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत फोपसंडी या गावाला, कारण मागच्या वेळेस मिस गेलो होतो एकटा आणि आज सगळा फॅमिलीसोबत जाणार आहे दर्शनासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आजचा प्रवास म्हणजे खूप समाधानकारक राहणार आहे। चला तर मग सर्वात पहिले गाडीकडे दादा पाणी घेऊन आले, नंतर विशाल नक्षुला घेऊन आला, त्यानंतर सर्व फॅमिली एकत्रित जमा झाली। नंतर मम्मीने गाडीची पूजा केली, त्यानंतर दादांनी नारळ फोडला। आणि प्रवासाला सुरुवात केली। भक्तराज जटायु महाराज की, पवन पुत्र हनुमान की, श्री रामचंद्र की, दर्याबाई माते की। चलो मग पुढे काहीशा अंतरावर जाऊन आम्ही गाडी थांबवली। तर गाडी कशाला थांबवली आपण? अरे माणसाला एवढा त्रास झालाय आपल्या का बास रे बाबा, कधी जायचा प्रसंग नाही, काही नाही। तो बघू शकता सगळे खाली उतरले, गाडी थांबवली। मग पुढे राजूरमध्ये जाऊन पुन्हा एक स्टॉप घेतला, खास पेट्रोल भरण्यासाठी। त्यानंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि पुन्हा कोथरूडमध्ये जाऊन थांबलो। चला, कोथरूडमध्ये आलेलो आहेत आपण। आता इथून काही वटीभरण देवीसाठी घेणार आहोत आणि सीधा डाय फोपसंडीसाठी जाणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा। मग आम्ही कुठेच न थांबता डायरेक्ट दर्याबाईचं मंदिर गाठले। 3 तास लागले आम्हाला पूर्ण इथे यायला। आता दर्याबाईच्या मंदिराजवळ आपण पोहोचलेलो आहोत। तर आता दर्शनासाठी आपण आत प्रवेश करणार आहोत। व्हिडिओ बघत राहा, स्किप न करता। फोपसंडी गावातील दर्याबाई देवस्थान या प्रवेशद्वारपाशी आपण उभे आहोत। आज माझा हा 3रा टाइम आहे। पहिलं ज्यावेळेस आलो होतो तेव्हा पाराबणी चालू होती देवीची, त्यामुळं जरा सर्व माणसाचा परिसर होता। पण आता इथं कोणीच नाही, अक्षरशः शांतता बघायला मिळते आपल्याला। आणि मंगळवार असल्यामुळे आईचे द्वार पण उघडे होते आणि खूप जवळून दर्शन झाले। मग दर्या आईची वटीभरण केली, सर्वांनी व्यवस्थित दर्शन घेतलं, मंदिराला प्रदक्षिणा घातल्या, तिथल्या वातावरणाचा आनंद घेतला। मन खूप प्रसन्न झालं। वातावरण एवढं छान होतं की मन अगदी रमून गेलं होतं। त्यानंतर आम्ही छानपैकी जेवण वगैरे केलं आणि कळसाला जायला निघालो। त्याच्यावर जाणार आहोत आपण आता अभयारण्य बघायला। निसर्गाच्या कुशीत वसलेले, शांततेने श्वास घेणारे एक पवित्र स्थान म्हणजे अभयारण्य। इथे झाडं फक्त उभी नसतात, ती कथा सांगतात, पक्ष्यांच्या किलबिलाटातून आणि वाऱ्याच्या सळसळीतून। अभयारण्यात वन्यजीवांना मिळतो सुरक्षित आसरा, जिथे ते मुक्तपणे फिरू शकतात, स्वतःच्या नैसर्गिक जगात जगू शकतात। हे ठिकाण केवळ प्राण्यांसाठीच नाही तर मानवासाठी एक शिकवण आहे, निसर्गाशी सुसंवाद साधण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची। त्यानंतर आम्ही गेलो भैरवनाथ मंदिर पळसुंदे या ठिकाणी। चला चला, टाइम झाला, चला लवकर। त्यानंतर मग आम्ही अकोल्याच्या पुढे कळसाला गेलो। हे तेच ठिकाण होते जिथे आमचे पूर्वज पूर्वी वास्तव्यास होते। त्या भूमीवर पाऊल ठेवताच इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटला। त्यांच्या कष्टांची, संस्कारांची आणि आठवणींची जाणीव प्रत्येक क्षणी होत होती। त्या जागेशी आमचे नाते केवळ रक्ताचे नव्हते तर भावनांचे आणि अभिमानाचेही होते।
मित्रांनो, कळसाला आमचा पूर्वजांचा वाडा होता आणि त्याच्यानंतर आम्ही काही भांडारदरवाडी, काही आडसरे बुद्रुक, काही चौरीवाडी अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे रहिवासी होऊन गेलो. त्यामुळं बहुतांश कधीच येत असतो आम्ही इथं. तर हे तुम्ही वरती कळशेश्वर मंदिर बघू शकता. तिथेच कळसामध्ये काही छान छान देवालये आहेत, त्यांचे पण दर्शन व्यवस्थित घेतले. त्यातलं हे कळशेश्वर मंदिर खूप सुंदरपणे बघण्यास मिळाले. इथे शिवलिंग बघण्यास मिळाले, गणेशजींची मूर्ती, सुभाष पुरुजी महाराज यांची समाधी, त्यानंतर बजरंग बलींची मूर्ती बघण्यास मिळाली. त्यानंतर मग मी पद्मकुटीमध्ये प्रवेश केला. तिथे व्यवस्थित दर्शन घेतलं. आज कळसात येण्याचा योग आला. प्रत्येक मंदिरात प्रवेश करताना मन नकळत शांत झालं. जणू देवांनीच थोडा वेळ थांबून आयुष्याकडे नव्यानं पाहायला शिकवलं. काही ठिकाणी धुपांचा सुगंध, तर काही ठिकाणी फक्त श्रद्धेची शांत अनुभूती, या सगळ्यांनी मन भरून आलं. देवाला मनोमन नमस्कार केला, आशीर्वाद घेतले आणि पुन्हा कधीतरी येण्याचे वचन दिले. दर्शन पूर्ण झाल्यावर घरी जाण्यासाठी निघालो. रस्त्यावरचा प्रवास छोटा होता, पण मनात साठवलेले क्षण खूप मोठे होते. डोळ्यासमोर अजूनही देवस्थानांची प्रतिमा आणि मनात समाधानाची भावना होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.